नमस्कार मित्रांनो, 7 टीव्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार असून शिवसेना राष्ट्रवादीच्या पाठोपाठ आता राज ठाकरेंचा मनसे पक्ष देखील राज्य सरकारमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली असून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। दरम्यान आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून मोर्चेबांधणी, युत्या, आघाड्या यांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। एकीकडे महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी पक्ष येणार की नाही या चर्चा सुरू असतानाच आता राज ठाकरेंचा मनसे पक्ष देखील सरकारमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे। कारण नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान या संदर्भात बोलत असताना भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी देखील अतिशय सूचक आणि महत्त्वाचं विधान केलं आहे। या संदर्भात बोलत असताना महाजन म्हणाले, राज ठाकरे जर महायुतीत येत असतील तर आम्हाला निश्चितपणे आनंद आहे आणि कोणालाही हरकत नाही। आम्ही सर्व समविचारी पक्ष आहोत, त्यामुळे त्यांच्या सहभागाने महायुतीला राजकीय लाभ होईल। एवढंच नाही तर राज ठाकरे यांचं आम्ही निश्चितपणे पक्षात स्वागत करू। महायुती अतिशय आत्मविश्वासाने काम करत आहे। राज्यातील विरोधी पक्षांकडे कोणता मुद्दा नाही, त्यामुळे त्यांच्यातील गोंधळ वारंवार दिसून येतो, असा टोला देखील महाविकास आघाडीला महाजन यांनी लगावला आहे। एवढंच नाही तर महायुतीतील घटकांसह राज ठाकरे हे देखील आमच्यासाठी समविचारी आहेत। सरकार जिथे चुकत असेल तिथे टीका केलीच पाहिजे, त्याने काम करण्यात दिशा मिळते आणि राजकीय ताकद देखील वाढते। राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे, त्यामुळे राज ठाकरे निश्चितपणे सरकारमध्ये आले युतीला आगामी निवडणुकीमध्ये मोठा फायदा होईल। त्याचबरोबर राज ठाकरे यांना देखील मोठा राजकीय फायदा होईल, असं अत्यंत सूचक आणि महत्त्वाचं विधान गिरीश महाजन यांनी केलं आहे। मात्र त्यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली असून शिवसेना राष्ट्रवादी पाठोपाठ आता राज ठाकरेंचा मनसे पक्ष देखील सरकारमध्ये सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे।